Hello dear students, our next topic is elasticity. It's our fifth unit. External forces applied on a material body may stretch it. रबर बँड आपण बघितलेला आहे. एक्सटर्नल फोर्स जर ॲक्ट केला तर काय होतं, तो स्ट्रेच होतो, बाहेर ओढला जातो. कंपॅरेस इट, बेंड इट, ट्विस्ट इट और इवन ब्रेक इट, राईट. व्हेन द एक्सटर्नल अप्लाइड फोर्स आर रिमूव्ड, जर आपण एक्सटर्नल जो अप्लाय फोर्स केलेला आहे ना तो काढून घेतला, देन इफ द बॉडी टेक्स इट्स ओरिजिनल शेप अँड साईज, द मटेरियल ऑफ द बॉडी इज सेड टू बी इलास्टिक. एखाद्या वस्तूवर, एखाद्या थिंगवर जर आपण फोर्स ॲक्ट केला, त्याच्यामध्ये साईज, शेप चेंज होईल, त्याला ट्विस्ट होईल, काहीतरी बेंड होईल किंवा ब्रेक होईल. पण जर तो फोर्स काढून घेतला तर मग बॉडी जर त्याच्या ओरिजिनल पोझिशनवर येत असेल, then the material is said to be elastic. If the distortion due to the applied force is permanent, then the material of the body is said to be inelastic or plastic. Okay, एखाद्या बॉडीवर आपण जर फोर्स ॲक्ट केला तर मग ती जर बॉडी ब्रेक झाली आणि जशीच्या तशीच राहिली, ब्रेकच राहिली, परत आपल्या जागेवर वापस आली नाही, तर मग त्या बॉडीला आपण काय म्हणू शकतो, इनइलास्टिक और प्लास्टिक. So elasticity is a property of a body to return its original size and shape after removal of deforming force. बाहेरचा जो फोर्स ॲक्ट केला आहे तो काढून घेतल्यानंतर जो काही फोर्स ॲक्ट होईल, दॅट इज द body is removed deforming force. In this world, number of elastic and inelastic bodies are present. या वर्ल्डमध्ये खूप सारे इलास्टिक आणि नॉन इलास्टिक बॉडीज प्रेझेंट आहे. स्प्रिंग स्टील इज हायली इलास्टिक व्हाईल वूड इज इलास्टिक. आपलं जे स्टील आहे ते खूप जास्त इलास्टिक आहे असं म्हणतात, आणि वूड जे आहे ते इनइलास्टिक आहे. द रिजिड बॉडी इज अ सॉलिड बॉडी इन विच द मास पार्टिकल्स आर कॉम्पॅक्टली अरेंज. आता आपल्याला याच्या पुढे बघत असताना रिजिड बॉडी खूपदा हा बॉडी येणार आहे. तर द रिजिड बॉडी is a solid body in which the mass of the particle are completely arranged, so that is the distance between them is not changed by the any applied external force. Okay, so any applied external force नि ते काही चेंज होणार नाही. आता स्ट्रेस आणि स्ट्रेन आपल्याला बघायचं आहे. व्हॉट इज स्ट्रेस अँड व्हॉट इज स्ट्रेन? So when deforming force are applied to the body, deforming force जर आपण एखाद्या बॉडीवर अप्लाय केला, the body undergo change in shape and size. त्या बॉडीने जर त्याची शेप साईज चेंज करून घेतली, इलास्टिक बॉडीज हॅव अ टेंडन्सी टू अपोज द डिफॉर्मेशन. इलास्टिक बॉडीजचं जे काय आहे, अपोज करतात त्या डिफॉर्मेशनसाठी. takes place in the body so that the body restore to its original position. ओके, आणि स्वतःची पोझिशन जी आहे ती जशी तशी कॉन्स्टंट ठेवतात. when a body gets deformed due to the applied force, the internal restoring force per unit area to the restoring it to its original state is stress. Okay, so this is the definition of stress. When the bodies get deformed due to the applied force, the internal restoring force per unit area to रिस्टोअर इट. एखादा बाहेरचा फोर्स आहे आणि त्याला रेजिस्ट करायसाठी जो बॉडीचा इंटरनल फोर्स लागतो, इट्स नथिंग बट इट्स ओरिजिनल स्टेट इज कॉल्ड स्ट्रेस. त्याला स्ट्रेस म्हणतात. द इक्विलिब्रियम पोझिशन ऑफ द रिस्टोरिंग फोर्स अँड अप्लाइड फोर्स आर इक्वल अँड अपोजिट. इक्विलिब्रियम पोझिशन जी आहे ती रिस्टोरिंग फोर्स आणि अप्लाइड फोर्सची इक्वल अँड अपोजिट असेल. हेन्स स्ट्रेस इज मेजर्ड इन फॉर्म ऑफ फोर्स अप्लाइड और रिस्टोरिंग फोर्स पर युनिट एरिया. Therefore स्ट्रेसचा फॉर्म्युला काय बनतो? स्ट्रेस इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. SI unit of the stress is Newton per square meter. Also the unit of stress is Pascal, which is equal to the 1 Newton meter inverse. The CGS unit of the stress is dyne per centimeter square. The dimensions of the stress are M1, L minus 1 and T to the power minus 1. When applied force produce change in length of the body, then it is called longitudinal or tensile stress. आता या स्ट्रेसचे पण 2-3 टाइप्स आहेत.
तर त्याच्यामध्ये जर लेंथवर परिणाम होत असेल दॅट इज द लॉन्जिट्युडनल ऑर टेन्साईल स्ट्रेस. वेन अप्लाइड फोर्स इज प्रोड्यूस चेंजेस व्हॉल्यूम देन द फोर्स इज कॉल्ड व्हॉल्यूम स्ट्रेस. जर व्हॉल्यूम चेंज होत असेल तर व्हॉल्यूम स्ट्रेस म्हणतात. वेन द टँजेन्शियल फोर्स प्रोड्युसेस अ चेंज इन शेप ऑफ अ बॉडी देन इट्स कॉल्ड शेअरिंग स्ट्रेस. जर बॉडीचा शेप साईज चेंज होत असेल तर तेव्हा त्याला काय म्हणतो आपण, शेअरिंग स्ट्रेस. आता त्याच्या खाली आपण बघतोय स्ट्रेन. इट इज डिफाईन्ड ॲज द रेशो ऑफ चेंज इन डायमेन्शन. आता स्ट्रेस म्हणजे काय, जो इंटरनल फोर्स लागतो तो, आणि स्ट्रेन म्हणजे काय, बॉडीच्या ज्या काही डायमेन्शन्स आहेत त्याच्यामध्ये काय चेंज आला ते आपल्याला पाहायचं जर असेल तर. डिफाईन्ड ॲज द रेशो ऑफ चेंज इन डायमेन्शन, लेंथ, व्हॉल्यूम अँड शेप ऑफ द ओरिजिनल डायमेन्शन. Okay, strain is equal to change in size to the original size. Okay, so this is the formula for strain. Since strain is the ratio of two similar quantity, it has no unit. It is dimensionless quantity. का बरं, कारण की दोन क्वांटिटीजचा रेशो आहे आणि सेम क्वांटिटीजचा रेशो जर असेल तर त्याला कुठलंच युनिट राहत नाही. दॅट्स वाय it's a dimensionless quantity. The ratio of the change in length of the original length is called longitudinal stress or tensile longitudinal strain or change in strain. जसं वरती बघितलं होतं आपण, जर स्ट्रेस असेल आणि इट इज रिलेटेड जर लेंथ असेल तर ते लॉन्जिट्युडिनल और टेन्साईल स्ट्रेन होते किंवा लॉन्जिट्युडिनल और टेन्साईल स्ट्रेस होता. आता इथे स्ट्रेन असणार आहे. द रेशो ऑफ चेंज इन व्हॉल्यूम टू द ओरिजिनल व्हॉल्यूम इज कॉल्ड व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन. त्याला म्हणू शकतो आपण व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन. Since the shearing stress is tangential to the surface of the object undergoes the change in shape. आता जर शेप मध्ये चेंज होत असेल the angular deformation performed is called shearing stress. याला काय म्हणतो आपण, shearing strain किंवा angle of shear. That is, if the applied force changes to the shape of the body, the strain is called shearing strain. एखादा जर सबस्टन्स स्वतःची साईज किंवा शेप जर चेंज करून घेत असेल तर त्याच्यावर ॲक्ट म्हणजे त्याचा जो स्ट्रेन आहे दॅट इज द शेअरिंग स्ट्रेन. ओके.